नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय समाज हो भारत आनी मलेशियाक जोडपी पूल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. भारत अमेरिका वेपार कबलात निश्पक्ष, न्याय्य आनी संतुलीत आसा, जाका लागून शेतकारांच्या हिताची राखण जाता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणलां. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज छत्तीसगडांतल्या रायपुरांत अतिरेकी वादावेल्या उंचेल्या पावंड्यावेल्या सुरक्षा बसकेची येजमानकी चलयतले. काल रातीं मुंबयच्या वानखेडे मैदानार जाल्ल्या T20 विश्वचषकाचे तिसऱ्या खेळांत भारतान अमेरिकेक 29 धांवड्यांनी हारयलो. आतां पुराय खबरो. भारत मलेशियाचे संबंधांचे मार्गदर्शक तत्व म्हळ्यार इम्पॅक्ट, जाचो अर्थ इंडिया मलेशिया पार्टनरशिप फॉर एडव्हान्सिंग कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन असो जाता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. प्रधानमंत्री मोदी मलेशियाचे 2 दिसांचे अधिकृत भेटीर आसात. काल क्वालालंपुरांत सॅलामत तांगंग मोदी कार्यावळीत तांणी भारतीय समाजाक मार्गदर्शन केलें. सुमार 15,000 लोकांच्या मेळाव्याक मार्गदर्शन करतना भारतीय समाज हो भारत आनी मलेशियाक जोडपी पूल आसा अशें तांणी सांगलें. भारत आनी मलेशिया आतां एकठांय मुखार वतात. भारताची उदरगत मलेशिया आनी आशियांतल्या प्रगतीतूय योगदान दिता. भारताक आतां उदरगती खातीर एक विश्वासपात्र भागीदार म्हूण पळयतात हाचेर तांणी भर दिलो. भारत आनी मलेशिया मदल्या वाडट्या अर्थीक सहकार्याचेर भर दितना तांणी सांगलें की मलेशियांत 100 वयर भारतीय IT कंपनी काम करतात, जाका लागून हजारांनी नोकऱ्यो निर्माण जातात. तशेंच भारताचे डिजिटल प्लॅटफॉर्म UPI बेगीनूच मलेशियांत सुरू जातले. तशेंच भारतात शिकपी विद्यार्थ्यां खातीर तिल्लुवल्लूर शिश्यवृत्ती सुरू करपाची आनी मलेशियांत नवे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करपाची घोशणा तांणी केली. मजगतीं मलेशियाची राजधानी क्वालालंपुरांत भारतीय समाजा मुखार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लें संबोधन हे दोनूय देशां मदले खोल इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंद दाखयतात अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणलां. हातूंतल्यान भारताचे सांस्कृतीक दायजाक चालना दिवपाची खर वचनबद्धताय दिसून येता. अशा उपक्रमांक लागून सांस्कृतीक संबंद घटमूट जातात आनी आमचें गिरेस्त दायज संवसारीक पांवड्यार पातळटा अशें तांणी म्हणलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल छत्तीसगडांतल्या बस्तरच्या विभागीय मुख्यालय आशिल्ल्या जगदलपुरांत बस्तर पांडुम महोत्सवाचें उक्तावण केलें. छत्तीसगडच्या विकासाविशीं उलयतना तांणी सांगलें, सरकार छत्तीसगढ़ के लोगों के लिए, आदिवासियों के लिए, अंडर प्रिविलेज के लिए समर्पित है. इसीलिए मुझे लगता है इसका सुविधा लेना चाहिए और पढ़ाई करना चाहिए, मुख्य धारा में आना चाहिए और सरकार के योजना को उपभोग करना चाहिए. गरीब, वंचित और पिछड़े वर्गों का कल्याण करना सरकार की विशेष प्राथमिकता है. भारत अमेरिका वेपार कबलात निश्पक्ष, न्याय्य आनी संतुलीत आसात, जाका लागून शेतकारांच्या हिताची राखण जाता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणलां. भारतात गंव, तांदूळ, साकर, सोयाबीन सयत शेती आनी दुदाच्या उत्पादनांचे व्हडले निर्गत पोर्टफोलिओ आसा आनी ताका कर सवलतींतल्यान सूट दिल्या अशें तांणी नदरेक हाडलें. निर्गत वाडवप, रोजगार निर्माण करप आनी वर्स 2047 मेरेन देशाक विकसीत भारताच्या ध्येया दिकेन मुखार व्हरप हो ह्या कबलातीचो हेत आसा अशें तांणी सांगलें. काल नवी दिल्लींत भारत अमेरिका संयुक्त निवेदनाविशीं तांणी पत्रकारांक म्हायती दिली. ह्या कबलाती खाला भारतीय निर्गतीचेर शुल्क पयलीं 50% आशिल्लें तें आतां 18% मेरेन उणें केलां. चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम ह्या देशां परस आतां भारताक कर दर उणो जाल्ल्यान फायदो जाता अशें तांणी स्पश्ट केलें. ह्या कबलातीक लागून शेती आनी दुदाच्या मळार राखण जाता जाल्यार मसालो, च्या, कॉफी, काजू, आंबे, किवी, पपई सारकिल्ल्यो जायत्यो शेती उत्पादनां अमेरिकेंत शुल्कमुक्त आसतलीं हाचेर तांणी भर दिलो. फुडल्या वर्सांनी भारत अमेरिका द्विपक्षीय वेपार 45 लाख कोटी रुपया मेरेन वाडोवपाचो सरकाराचो हेत आसा अशें तांणी सांगलें. ह्या कबलातीक लागून गुंतवणूकदारांक नवी संद मेळ्ळ्या. ह्या संदीचो लाव घेवपाचो उलो तांणी गुंतवणूकदारांक मारलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। Next Gen GST, better and simpler. आता मुखावेलो खबरो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिसांच्या भोंवडेर काल सांजे छत्तीसगडातल्या रायपुरात पावले. हे भेटी वेळार राज्यातल्या अंतर्गत सुरक्षा आणि उदरगती संबंधित वेगवेगळ्या कार्यावळींनी ते वांटो घेतले. ते आयज रायपुरात अतिरेकवादावेल्या उंचेल्या पावंड्यावेल्या सुरक्षा बसकेची यजमानकी चलयतले. जातूंत केंद्र आनी राज्य सरकाराचे वरिष्ठ अधिकारी तशेंच सुरक्षा एजन्सीचे प्रतिनिधी हाजीर आसतले. उपरांत ते छत्तीसगड @25 बदलपी नजर ह्या राष्ट्रीय परिशदेत मुखेल सोयरे म्हूण वांटो घेतले. फाल्यां जगदलपुरात जावपी बस्तर पांडुम महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात ते हाजीर रावतले. सोशल मिडियाचेर शेअर केल्ल्या संदेशात तांणी सांगले, 31 मार्च 2026 मेरेन राज्य पुरायपणान नक्सलवाद मुक्त करपाचो थाराव साध्य करपाच्या दिकेन देश स्थिरपणान मुखार वता. भारतीय विमानतळ प्राधिकरणान भारतातले पयले सहकारी रायडर्स हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी वांगडा समजिकायेची कबलात केल्या, जाका लागून जायत्या विमानतळाचेर नियंत्रीत आनी प्रवाशांक अनुकूल कॅब सेवा सुरू करतले. भारत टॅक्सीच्या व्यापक विस्तार रणनितीचो हो एक भाग आसा. ह्या म्हयन्याच्या सुरवेक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हूण ही सेवा औपचारीकपणान सुरू केल्ली. सगळ्या शारी आनी विमानतळ क्षेत्रात नियमीत ऑपरेशन्स, वित्तपुरवण आनी एकवटीत उपाय दिवपा खातीर हे सेवेन दिल्ली येरादारी पुलीस, दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ, भारतीय स्टेट बँक आनी हेर जायत्या संघटनां वांगडा भागीदारी केल्या. हे भागीदारी वरवीं विमानतळ वाठारात विस्वासार्ह येरादारी सेवा मेळटली. राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ प्रमोट केल्ली आनी मुखेल सहकारी संस्थांचो आदार घेतिल्ली भारत टॅक्सी सेवा ड्रायव्हरांच्या मालकीच्या खाशेल्या सहकारी मॉडेलाचेर काम करता. श्रीशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी आनी तांची घरकान्न व्हेरोनिक हर्मिनी वांगडा काल 5 दिसांच्या भेटीचेर मुंबयत पावले. तांणी केंद्रीय बंदरां जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची भेट घेतली आनी भारतीय उद्देग संघटनेन आयोजीत केल्ल्या भारत श्रीशेल्स बिझनेस गोलमेज परिशदेत वांटो घेतलो. फाटल्या 50 वर्सांत दोनूय देशां मदले संबंद घटमूट जाल्यात आनी हो सहकार आनीक घटमूट करपाक आपूण उत्सूक आसा. संवसारांतली चवथी व्हड अर्थवेवस्था म्हूण आपलो देश भारताक मान दिता अशें तांणी सांगलें. दोनूय देशां मदीं लोकां मदल्या संबंदांचेर आनी दर्यावेल्या संबंदांचेर आदारिल्ली विस्वासपात्र भागीदारी आसा, जातूंत भलायकी, जतनाय, शिक्षण, दर्यावेली सुरक्षा आनी आपत्ती वेवस्थापनाच्या मळार सहकार्याचो आस्पाव आसा अशें केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगलें. भारत अमेरिका व्यापार कबलातीची कृषी मंत्री शिवराज सिंग हांणी तोखणाय केली आनी म्हणला की ह्या कबलातीक लागून भारतीय शेतकारांचे पुराय संरक्षण आनी हित महत्वाचे आसा. हमारे सारे उत्पाद जो हमारा किसान पैदा करते हैं वो पूरी तरह से सुरक्षित है. उल्टे निर्यात के लिए हमको बाजार मिलेगा. हमारा बासमती चावल अमेरिका में धूम मचाएगा. 18% उस पर टैरिफ घट के हो गया है. हमारे मसाले जाएंगे, हमारे टेक्सटाइल अगर जाएगा तो कपास के किसानों को फायदा होगा. 2026 ते 47 ह्या काळात भारताच्या उदरगतीचो विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताची घटमूट बुनयाद रोवपी आसा अशें मत केंद्रीय बायलां आनी भुरगीं खात्याची मंत्री अन्नपूर्णा देवी यादव हिणें उक्तायला. काल पणजे भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत ती उलयताली. पर्यटन के क्षेत्र को बढ़ावा देना, काजू कोको जैसे क्षेत्रों को बढ़ावा देना, यानी गोवा की अगर हम बात करें तो पर्यटन के क्षेत्र में भी गोवा को काफी इससे फायदा मिलेगा. और उसके साथ साथ बेहतर ढंग से जैसे सी फूड एक्सपोर्ट के लिए ड्यूटी फ्री की बात की गई है, इनके साथ साथ वैल्यू कैप फ्री ऑन बोर्ड वैल्यू के लिए भी इसमें काफी सुधार किए गए हैं. खेळ काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमार जाल्ल्या T20 विश्वचषकाचे तिसरे खेळात भारतान अमेरिकेक 29 धांवड्यांनी हारायलो. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतीय समाज हो भारत आनी मलेशियाक जोडपी पूल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. भारत अमेरिका व्यापार कबलात निष्पक्ष, न्याय्य आनी संतुलित आसा, जाका लागून शेतकारांच्या हिताची राखण जाता अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणलां.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज छत्तीसगडातल्या रायपुरात अतिरेकी वादावेल्या उंचेल्या पावंड्यावेल्या सुरक्षा बसकेची यजमानकी चलयतले. काल रातीं मुंबयच्या वानखेडे स्टेडियमाचेर जाल्ल्या T20 विश्वचषकाचे तिसरे खेळात भारतान अमेरिकेक 29 धांवड्यांनी हारायलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.